Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। पिंपरी चिंचवड की तर्ज पर ऐरोली स्थित घनसोली ऐरोली मार्ग के समीप छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा के निर्माण कार्य करवाने की प्रमुख मांग को लेकर पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की। बता दें कि 5 वर्षों पहले पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने मांग की थी कि ऐरोली की शोभा में और भर देने के लिए छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा का निर्माण कार्य करवाया जाए। बजट में प्रस्तावित करने के बावजूद गए 5 वर्षों से यह प्रलंबित महत्वाकांक्षी परियोजना का कार्य ठंडे बस्ते पर बंद रहा। इसीलिए इस काम को गति देने के लिए ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे और सांसद राजन विचारे के सम्मुख इस मुद्दे को उठाने के बाद आज विजय चौगले इस महत्वाकांक्षी कार्य को गति देने के लिए आयुक्त अभिजीत बांगर से मिले। विजय चौगले द्वारा किए गए मांगों का ज्ञापन पूर्व नगर सेवक ममित चौगले ने आयुक्त अभिजीत बांगर को सुपुर्द किया। मीडिया से मुखातिब होते हुए विजय चौगले ने कहा कि घनसोली ऐरोली मार्ग में स्टैचू को लाने के लिए डेवलपमेंट प्लान के अंदर एक लैंडमार्क कर रखा गया है। विजय चौगले ने कहा कि आयुक्त ने भरोसा दिलाया है कि अगले हफ्ते इसी मुद्दे पर एक बैठक लेकर इसे तुरंत अमली जामा पहनाने का प्रयास किया जाएगा। आज आमचा मुद्दा तो फार महत्त्वाचा मुद्दा होता, कारण गेले 5 वर्ष त्या महापालिकेमध्ये आम्ही आहोत आणि गेले 5 वर्षापासून एक आम्ही शिवाजी महाराजांच्या ऐरोलीमध्ये पुतळ्याच्या बाबतीत हेड बनवलेला होता। बजेटमध्ये त्याची तरतूद केली होती, हेड बनवून नॉमिनली आम्ही त्याच्यासाठी तरतूद पण केलेली होती। पण त्यावेळेच्या सत्ताधारी लोकांना त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आस्था दिसूनच आली नाही आणि त्यांनी आस्था गायत त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आम्ही जागा सुचवलेली होती। ती जागा नंतर आम्ही दुसरी पण जागा सुचवली होती, पण त्याबाबत गेले 5 वर्ष आम्ही बोंबलो, पण त्याचं त्यांनी काही केलं नाही। म्हणून आज आयुक्तांशी आम्ही सकारात्मक आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी लगेचच्या लगेच त्याचा फॉलोअप घेऊन हा शिवाजी महाराजांचा पुतळा आता या DC रूलमध्ये आताच्या याच्यामध्ये सेक्टर 10 येथे जो घनसोली आणि ऐरोली ब्रिज येतोय त्याच्या कॉर्नरला, ऐरोलीमध्ये त्याच्या कॉर्नरला म्हणजे जो पाम बीच रोड येतो त्याच्या कॉर्नरला शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा आणि त्या ठिकाणी 500 मीटर जागेमध्ये सुशोभीकरण पुतळा उभा करायचा। तर त्यांना आम्ही आता सांगितलं आणि साहेबांनी ते मनावर घेतलं आहे आणि याबाबत मी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली आणि खासदार राजन विचारेंशी पण चर्चा केली। त्यांनीसुद्धा त्याबाबत आयुक्तांशी त्यांनी पण बोलणं केलेलं आहे। तर मला वाटतं की या निवडणुकीच्या अगोदर त्याच्या बाबतीत आता आयुक्त साहेब बोलले की मी लवकरच मीटिंग लावतो महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात। तर म्हणजे CA असतील आणि त्यांच्याबरोबर एक मीटिंग करून त्या पुतळ्याच्या बाबतीत काय पुढच्या प्रोसिजर करायला पाहिजे, की शासनाच्या ज्या परवानगी घ्यायच्या असतात तर ते नगरविकास खात्याच्या मार्फतच परवानगी घ्यायला लागतील। तर शासनाची जे परवानगी घेण्यासाठी जी प्रोसिजर पूर्ण करायला पाहिजे त्याच्यासाठी लगेच आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा फॉलोअप घेऊन लगेच ते शासनाकडे आम्ही पाठवतो, म्हणजे जेणेकरून यांनी शासनाकडे पाठवलं की लगेच त्याचा मार्ग मोकळा होईल पुतळा बसवण्याचा। विजय चौगले ने कहा कि इस स्टैचू को लेकर विभिन्न प्लान के साथ वे जल्द सांसद राजन विचारे और शिवसेना उपनेता विजय नहाटा के साथ पालक मंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात करेंगे। इतना ही नहीं, जगदीश गवते ने भी पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले के माध्यम से आयुक्त के समक्ष एक मुद्दा उठाते हुए खासदारांची सुद्धा मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिवांबरोबर जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रामुख्याने घनसोली ऐरोली ब्रिजचा मुद्दा खासदार साहेबांनी प्रामुख्याने तो घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याचं त्यांनी प्रोसिजर पण चालू केलं आहे। लवकरात लवकर मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये त्याचा टेंडर प्रोसिजर सुद्धा पूर्ण होईल। वार्ड क्रमांक 2 में मनपा की संपत्ति पर पूर्व नगर सेवक द्वारा लगाए गए फलक का मुद्दा उठाया और इसी मुद्दे पर विजय चौगले ने आयुक्त से कार्रवाई की मांग की, जिस पर आयुक्त ने सकारात्मक संकेत दिए। 2 नंबर वार्ड में समाज मंदिर है, उस समाज मंदिर के इधर अपने स्वच्छ भारत का एक अपने जो राष्ट्रपिता महात्मा गांधी उनका जो हम कहते हैं ना उनका चश्मा और चश्मे के अंदर स्वच्छ भारत ऐसा लिखा हुआ है, वो उसके चश्मे के बीच में ही किसी ने अभी भी कोई क्या बोलते हैं लोगों की पद जाते हैं तभी लोगों का पद का बहाना रहता है, अभी भी उनको लगता है कि हम सभापति हैं। वो उसके ऊपर खुद का नगर पालिका के वास्तु के ऊपर
खुद का एक लादी बिठा दिया कि एज अ सभापति नेम प्लेट है, उसके आपको कॉपीज भी देते हैं। तो वो हमने कमिश्नर को कहा है जो उसके इंक्वायरी करके वो करे। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।